राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरा होतोय। राज्य सरकार मोठ्या धूमधाम पद्धतीने ती साजरा करीत आहे। परंतु हे करत असताना ज्या शाहू राजांनी शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड काम केलं, त्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा गेल्या वर्षी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत। ज्या शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी एवढं काम केलं, त्या शाहू राजांच्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत। त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि सरकारनं मध्यस्थी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे 100 रुपये द्यावे, त्या मागणीसाठी शाहू महाराजांचं जनक स्थळ ते शाहू महाराजांची स्मृतीस्थळ या ठिकाणी शेतकऱ्यांची 150 पोरं घेऊन 26 जून रोजी शाहू जयंतीला सकाळी 8 वाजता कैफियत यात्रा घेऊन मी कोल्हापूरला जाणार आहे। कागल ते कोल्हापूर। कशाचं अजून काही निर्णय झालेला नाही आहे। हे असंच शेतकऱ्यांच्या एकजूट जे आहे त्याच्यामध्ये फूट निर्माण व्हावे, शेतकरी बेसावध राहावेत म्हणून वक्तव्य होत आहेत। परंतु अधिकाऱ्याने सांगितलं की अशा प्रकारचा आदेश आमच्याकडे आलेला नाही। मी आता इथं पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी अधिकाऱ्यांना विचारूनच आलो। साकडे घालतो तेव्हा काही ना काही यश मला मिळतं। 2011ला मी पांडुरंगाला साकडे घालून बारामतीला निघालो, जवळजवळ टनाला 600 रुपये मिळाले। चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर जाऊन साकडे घातलं, त्यानंतर साखरेच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारला सबसिडी द्यावी लागली, त्यामुळे किमान 200 ते 300 रुपये साखर कारखान्यांच्याकडून आम्हाला वाढून मिळालं। जेव्हा जेव्हा आम्ही काही करतो, काही साखरे घालतो, कारण आमचे प्रयत्न हे प्रामाणिक असतात, दिखाऊ नसतात किंवा एखादं बातमी व्हावी म्हणून आम्ही काय करत नसतो। त्याच्यातून काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरात पडलं पाहिजे म्हणून आमचे प्रयत्न असतात। ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक प्रचंड असं आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मागणी होती ती मागील वर्षी तुटलेल्या ऊसापासून FRP देऊन सुद्धा कारखान्यांना जो फायदा झालेला आहे त्या फायद्यातला हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। किमान 400 रुपयाची आमची मागणी होती आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान 23 नोव्हेंबर 2023ला जेव्हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आम्ही रोखून धरला होता जवळपास 10 तास, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली, शाहू महाराज त्या ठिकाणी आलेले होते, कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि या सगळ्यांच्या मध्यस्थीमुळं असं ठरलं की ज्यांनी 3000 पेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत त्यांनी अजून 50 रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आणि ज्यांनी 3000 रुपयेपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी 100 रुपये प्रति टन शेतकऱ्यांना द्यायचे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारची हमीपत्र दिलेली होती। त्या संदर्भातला प्रस्ताव ऊस दर नियंत्रण समितीच्या संमतीसाठी म्हणून अनेक कारखान्यांनी पाठवलेले आहेत, काही कारखाने अजून पाठवायचे राहिलेले आहेत। परंतु सरकारची ही जबाबदारी होती पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याची, परंतु सरकारने टाळाटाळ केली। दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निदर्शनं केली, तर अक्षरशः गुन्हेगारांना वागणूक द्यावी त्या पद्धतीनं पोलिसांनी पट्ट्यानं झोडपून काढलं। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असते
त्या त्या गुन्ह्यावर त्या गुन्ह्यासाठी आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्याची आवश्यकता नाही, त्यांना पोलीस स्टेशनमध्येच जामीन द्यावा. परंतु केवळ निदर्शनं केली त्यामुळं त्यांच्यावर जी कलमं घातली होती त्या कलमानुसार तो गुन्हा सिद्ध झाला असता तरी सुद्धा 3 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही अशी कलमं होती. पण तरी सुद्धा स्वाभिमानीचे कार्यकर्ते 8 दिवस पोलीस कस्टडीमध्ये राहिले. कोर्टानेही त्यांना पोलीस कस्टडी दिली, पेशी दिली. अशा प्रकारचा सरकारनं आपण दिलेला शब्द पाळला नाही. आणि म्हणून आता हे सगळं सांगायचं कारण की कालच जिल्हाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम, जयंती कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरे करायचं सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन सरकारमार्फत केलेलं आहे. ज्या शाहू राजांना आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी कोल्हापूर राधानगरीचं धरण बांधलं, ज्या शाहू राजांनी अडचणीच्या काळात, दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना तगाई देऊन त्यांना आधार दिला, तसेच कोल्हापूर संस्थानाच्या उत्पन्नाची साधनं अगदी मर्यादित होती, तरी सुद्धा शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी केल्या. शेती बागायत झाल्यानंतर शेतीत आलेलं जे वरकड उत्पन्न आहे, बचत आहे, ती उद्योगधंद्यामध्ये गुंतावी आणि शेतकरी उद्योजक व्हावा म्हणून उद्यम नगरीची स्थापना केली. त्या शाहू महाराजांचा शेतकरी प्रती असणारा जो काही दृष्टिकोन होता तो आजच्या राज्यकर्त्यांचा आहे का? असेल तर मग शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण जयंती साजरी करत असताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनाचं काय झालं? ज्या पिढ्यानपिढ्या जी शेती शेतकऱ्यांनी कसली, तिला तळाताच्या फोडाप्रमाणे जपली, कर्जबाजारी झालं तर शेतकरी आत्महत्या करतो, पण शेती विकायचा विचार अजिबात करत नाही. त्या शेतकऱ्याची जमीन शक्तीपीठाच्या नावाखाली आज हिसकावून घेतली जाते. सक्तीचं भूसंपादन करण्याची तरतूद आधीच महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्ती करून केलेली आहे. म्हणजे 2013चा कायदा शेतकऱ्यांच्यासाठी होता, तोही धाब्यावर बसवलेला आहे. सक्तीचं भूसंपादन होणार आहे शक्तीपीठासाठी. आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आता आपण अडचणीत येतो म्हटल्यानंतर राज्यातले अनेक मंत्री सांगतायत की शक्तीपीठाचं भूसंपादन आम्ही थांबवलेलं आहे. पण आता या क्षणी मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांनी सांगितलं असल्या प्रकारचा आदेश पुन्हा अजूनही आलेला नाही. आणि आमची भूमिका आहे स्थगिती नको, रद्दच पाहिजे. कारण जवळपास 27,000 हेक्टर जमीन शेतकऱ्यांचा लुबाडण्याचा हे कारस्थान आहे आणि तेही कवडीमोल किमतीनं. तेव्हा आम्ही एक संकल्पना घेतली आहे, शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती शाहू महाराजांची, पण तिथं कैफियत ती साजरी करा, आमचं काय म्हणणं आहे. पण त्यात ऊस उत्पादकांची आणि शक्तीपीठ महामार्गाला जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांची कैफियत ही काहीतरी आहे, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधावं म्हणून शाहू महाराजांचं जनकस्थळ कागल पासून आम्ही एक पदयात्रा त्यांच्या स्मृतीस्थळापर्यंत 26 जूनला त्यांच्या जयंती दिवशी काढतोय. सकाळी 8 वाजता कागल पासून निघणारी पदयात्रा सायंकाळपर्यंत शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळापर्यंत येईल. आणि आता आमचा कुणावरही विश्वास राहिलेला नाही. लोकराजा शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही आमची कैफियत मांडणार आहोत. आमच्या जमिनी वाचवा. ज्या कारखानदारांनी, ज्या सरकारनं आम्हाला सांगितलं होतं आणि आम्हाला रस्त्यावर